सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर सेलिब्रेशन. मातोश्री बाहेर वाद्यवादन आणि मोठ्या संख्येनं युवा सैनिक उपस्थित. सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष. उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी. तर रश्मी ठाकरे तेजस ठाकरेंनी पाहिला कौतुक सोहळा. आमचीच खरी युवा सेना हे कालच्या निकालावरून सिद्ध झालं. समोरची युवा सेना नाही तर दहीहंडी पथक. युवा सेना नेते वरुण सरदेसाईंची टीका. हा मतदार विकला जात नाही. महिला आणि युवा आमच्या सोबत उभे असल्याचं याच विजयातून दिसतं. सिनेट निवडणुकीतील विजयानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रता प्रकरण राष्ट्रवादीच्या चिन्हावर 1 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता. घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निर्णयाला आव्हान. तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही शरद पवार आणि ठाकरे गटाचं आव्हान. मवियाची सावध भूमिका. मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना. विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश. मवियात भांडणं होण्याची सुतराम शक्यता नाही. आमची वज्रमुठ पक्की. म्हणूनच लोकसभेत राज्यात मोदींना दणका दिला. संजय राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोड बांधणार. मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा. प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न. भाजप सोडून इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. आदिवासी समाजासाठी प्रकाश आंबेडकरांचा मेगा प्लॅन. आदिवासी संघटनांना सोबत घेऊन रिंगणात उतरण्याची तयारी. अनुसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघांव्यतिरिक्त इतर मतदारसंघात आदिवासी उमेदवार मैदानात उतरवणार. आंबेडकरांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.